नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षदा ठाणगे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ग्रामरमधील एका नवीन टॉपिकला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत की जो अतिशय महत्त्वाचा टॉपिक या ठिकाणी असून प्रत्येक कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये त्याच्यावर आपल्याला या ठिकाणी हमखास प्रश्न विचारला जातो। तर या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण आर्विक अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनल व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर त्याला लाईक व शेअर करायलाही विसरू नका। चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट। Direct and indirect speech. Direct and indirect speech. We know the words spoken by a person can be reported to another person in two ways. We know the words spoken by a person can be reported to another person by two ways, and these two ways are known as a direct and indirect speech. Means the first way is a direct speech and the second is indirect. Direct speech and the second is indirect speech. So what is the difference between this direct speech and indirect speech? That we will see first. When we use the direct speech, that time we are using the actual words of the speaker. Actual words of the speaker. We are not making any change in that sentence. That kind of sentence are known as a direct speech. For example, I will write here one example. Direct speech. याचं example या ठिकाणी पाहूया. Radha said, I won the prize. Radha said, I won the prize. So it is the actual words. It is the actual word of the speaker. Speaker is here the Radha, and that is the actual words of the her. That's why this is known as a direct speech. And the second was that is a indirect speech. What is mean by indirect speech? So when we are using the indirect speech, that time we are not using the actual word of the speaker. We can make some changes there, and we can make some changes there, and after changing we can use this indirect speech. That's why when we are saying this same example, now when we want to write in the indirect, that time we want to make some changes there. So see that changes. Radha said. आता यानंतर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, पहा दॅट हे कंजक्शन यूज करायचं आहे जॉईन करण्यासाठी, सेंटेन्स जॉईन करण्यासाठी. आय मीन्स राधा, सो वी आर रायटिंग हिअर शी हॅड वोन द प्राइज. She had won the prize. Means see what is the difference there. The first one Radha said I won the prize. This is a difference. And the second one Radha said that she had won the prize. म्हणजे या एक्झाम्पलच्या सहाय्याने आपल्याला लक्षात येईल की ज्यावेळेस आपण या ठिकाणी डायरेक्ट स्पीच यूज करतो त्यावेळेस आपण ॲक्च्युअल वर्ड ऑफ द स्पीकर त्या ठिकाणी यूज करत असतो, त्याच्यामध्ये बदल करत नाही. परंतु ज्यावेळेस आपल्याला इनडायरेक्ट स्पीच यूज करायचं आहे त्यावेळेस आपल्याला त्या सेंटेन्समध्ये चेंज करावा लागतो आणि त्याच वेळेस आपल्याला ते वाक्य या ठिकाणी वापरता येतं, म्हणजेच त्याला या ठिकाणी इनडायरेक्ट स्पीच असे म्हणतात. तर या एक्झाम्पलच्या सहाय्याने आपल्या लक्षात आलं असेल की डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच यामध्ये काय फरक आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक या ठिकाणी आहे. यानंतर आपण काय पाहणार आहोत पहा की डायरेक्टचं इनडायरेक्ट आपल्याला करायचं आहे. आता या टॉपिकवर प्रश्न काय विचारला जातो की डायरेक्ट स्पीच दिलेलं असतं त्याचं इनडायरेक्ट करा, आणि क्वचित एखाद्या वेळेस असा प्रश्न त्या ठिकाणी असतो की इनडायरेक्ट दिलेलं असतं त्याचं डायरेक्ट करा असं असतं. तर आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट या ठिकाणी शिकायचं आहे. तर आपल्याला काय महत्त्वाचं माहिती या ठिकाणी माहीत पाहिजे, तर आपल्याला या ठिकाणी माहीत पाहिजे बा टाईप्स ऑफ सेंटेन्स. जर आपल्याला या ठिकाणी करेक्ट पद्धतीने डायरेक्टचं इनडायरेक्ट करायचं शिकायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहे या ठिकाणी टाइप्स ऑफ सेंटेन्स. की टाइप्स ऑफ सेंटेन्स आपल्याला माहीत असेल तर हे आपल्याला सोपं जाते, अतिशय सोपं या ठिकाणी जाणार आहे. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी टेन्सचं नॉलेज असणं गरजेचं आहे. पहा की आपल्याला जर या ठिकाणी बरोबर टेन्स माहीत असतील तर त्यामध्ये आपला या ठिकाणी कोणत्याही वाक्याचं इनडायरेक्ट करताना आपल्याकडून मिस्टेक होणार नाही. तर ज्यांना कुणाला या ठिकाणी टेन्सबद्दल काही डाऊट असेल तर ते टेन्सचे व्हिडिओ पाहू शकतात. या अगोदर मी टेन्स
टेन्सचे 3ही प्रकारावर व्हिडिओ बनवलेले आहेत. तर ज्यांना कुणाला डाऊट असेल ते व्हिडिओ पाहून या ठिकाणी टेन्सची माहिती घेऊ शकतात. तर या 2 गोष्टी जर आपल्याला या ठिकाणी माहीत असतील तर आपल्याला या ठिकाणी डायरेक्टचं इनडायरेक्ट करायला अतिशय सोपं जाणार आहे. पहा, आणखी महत्त्वाचं तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे की मी तुम्हाला सांगितलं टाइप्स ऑफ सेंटेन्स, की टाइप्स ऑफ सेंटेन्समध्ये काय 4 प्रकार आहेत. पहा, ॲसर्टिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्स अँड द लास्ट वन दॅट इज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. हे 4 टाईप जर आपल्याला या ठिकाणी माहीत असतील तर, कारण त्याचं आपल्याला इनडायरेक्ट करायचं आहे, त्या वाक्याचं आपल्याला इनडायरेक्ट करायचं आहे, त्यावेळेस आपल्याला हे अतिशय सोपं जाणार आहे. तर ज्यावेळेस आपण डायरेक्टचं इनडायरेक्ट करतो पहा, त्यावेळेस त्या वाक्यामध्ये काय दिलेलं असतं तेही आपल्याला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. तर त्या वाक्यामध्ये कोणकोणती माहिती असती ती अगोदर मी तुम्हाला एका उदाहरणाच्या सहाय्याने या ठिकाणी सांगत आहे. पहा, त्यासाठी उदाहरण पहा. हेमा सेड टू Seema, I am busy. तर पहा, हे या ठिकाणी दिलेलं आहे डायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीच कसं ओळखायचं पहा, ज्यावेळेस या ठिकाणी तुमचं जे वाक्य आहे या ठिकाणी कॉमा दिलेला असतो आणि कॉमा नंतर या ठिकाणी ज्यावेळेस तुमचं रिपोर्टेड स्पीच या ठिकाणी दिलेलं आहे ते डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये असतं, त्यावेळेस ते त्या ठिकाणी डायरेक्ट स्पीच असतं. पहा, आता या डायरेक्ट स्पीचमध्ये कोणकोणती माहिती दिलेली असते तर पहा, या ठिकाणी पहिल्यांदी आहे त्याला आपण या ठिकाणी म्हणतो स्पीकर. त्याला काय म्हणायचं आहे? स्पीकर. त्यानंतर सेड टू या ठिकाणी दिलेलं आहे. कधी कधी सेज असतं, कधी कधी से असतं आणि कधी कधी सेड दिलेलं असतं. तर या ठिकाणी सेड टू आलेलं आहे, याला म्हणतात रिपोर्टिंग वर्ब. त्यानंतर जे सीमा आहे पहा, सीमा या ठिकाणी आहे लिस्नर. आणि अतिशय महत्त्वाचा भाग जो या ठिकाणी दिलेला आहे ते आहे पहा रिपोर्टेड स्पीच. म्हणजे डायरेक्टमध्ये या गोष्टी दिलेल्या असतात. प्रथम आपण या गोष्टी या ठिकाणी माहीत करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरच आपल्याला त्याचं इनडायरेक्ट करायचं आहे. तर पहा, या ठिकाणी हेमा स्पीकर, सेड टू हे रिपोर्टिंग वर्ब, सीमा लिस्नर या ठिकाणी आहे आणि आय एम बिझी रिपोर्टेड स्पीच या ठिकाणी आहे. पहा, आणि महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला टाइप्स ऑफ सेंटेन्स माहीत असणं गरजेचं आहे, कारण या रिपोर्टेड स्पीचमध्ये टाइप्स ऑफ सेंटेन्स दिलेलं असतं आणि जर ते आपल्याला कोणत्या टाइपचं सेंटेन्स या ठिकाणी आहे हे समजलं तर आपल्याला त्याचं इनडायरेक्ट करायला या ठिकाणी सोपं जाणार आहे. पहा, आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं रिपोर्टिंग वर्ब. या रिपोर्टिंग वर्बनुसार सुद्धा आपल्याला या ठिकाणी डायरेक्टचं इनडायरेक्ट कसं करायचं आहे ते या ठिकाणी पाहायचं आहे. पहा, तर या वाक्यामध्ये सेड टू होतं. काय होतं पहा, सेड टू हे रिपोर्टिंग वर्ब होतं. परंतु रिपोर्टेड वर्ब हे वाक्यामध्ये अतिशय महत्त्वाचं असून त्यानुसार आपल्याला या ठिकाणी कळतं की डायरेक्टचं इनडायरेक्ट कसं करायचं आहे, म्हणजे त्या इनडायरेक्ट करताना त्याच्यामध्ये चेंज करायचा आहे की नाही. तर एक्झाम्पल पहा, या ठिकाणी ही सेज आय रीड अ बुक. ही सेड आय रीड अ बुक. वाक्य पहा, या ठिकाणी ही सेज आय रीड अ बुक. आता महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी काय पाहिजे ती पाहिजे आहे या ठिकाणी रिपोर्टिंग वर्ब. स्पीकर या ठिकाणी ही आहे आणि रिपोर्टिंग वर्ब या ठिकाणी आहे सेज ए रिपोर्टिंग वर्ब या ठिकाणी आहे. पहा, ज्यावेळेस या ठिकाणी हे रिपोर्टिंग वर्ब प्रेझेंट टेन्समधलं आहे, ज्यावेळेस प्रेझेंट टेन्समधलं रिपोर्टिंग वर्ब दिलेलं असतं त्यावेळेस आपलं हे जे रिपोर्टेड स्पीच आहे त्या रिपोर्टेड स्पीचमध्ये चेंज करायचा नाही. म्हणजे कशामध्ये चेंज करायचं नाही तर त्या वाक्यामध्ये जो टेन्स दिलेला आहे त्या वाक्याच्या टेन्समध्ये बदल करायचा नाही, तो तसाच त्या ठिकाणी ठेवायचा आहे. म्हणजेच याचा आन्सर लिहिताना कसं होईल पहा, ही सेज दॅट. ज्यावेळेस पहा या ठिकाणी तुम्ही एखाद्या वाक्याचं इनडायरेक्ट करतात त्यावेळेस, आता हे आय रीड बुक हे ॲसर्टिव्ह सेंटेन्स आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी दॅट हे कंजक्शन ते जॉईन करण्यासाठी यूज करायचं आहे. त्यानंतर आय म्हणजे या ठिकाणी स्पीकर आहे, तो म्हणजे ही, म्हणून आपण या ठिकाणी ही लिहिणार. ही सेड दॅट ही. नाव ही हे या ठिकाणी पहा, आय रीड अ बुक हा प्रेझेंट टेन्स आहे, हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे आणि तो सिम्पल प्रेझेंट टेन्सच आपल्याला या ठिकाणी ठेवायचा आहे. म्हणजे आपल्या आन्सर येईल या ठिकाणी ही रीड्स अ बुक. आता तुमच्या एक गोष्ट या ठिकाणी लक्षात येईल की या ठिकाणी रीड होतं आणि या ठिकाणी रीड्स का झालेलं आहे
तर या ठिकाणी ही आपण घेतलेलं आहे, ही हे प्रोनाउन या ठिकाणी आलेलं आहे आणि ज्यावेळेस ही शी नेम ऑफ एनी पर्सन त्या ठिकाणी स्टार्टिंगला सब्जेक्ट म्हणून दिलेलं असतं त्यावेळेस आपल्याला वर्बला एस किंवा ईएस प्रत्यय या ठिकाणी लावायचा असतो, म्हणून आपण या ठिकाणी एस जॉईन केलेला आहे पहा. आता हे तुमच्या लक्षात आलं. रिपोर्टिंग वर्ब सेज असेल तर आता आपण एक फ्युचर टेन्स मधलं रिपोर्टिंग वर्ब असेल तर काय करायचं आहे त्याचं एक्झाम्पल पाहूया पहा. ही विल से, ही विल से, he will say I like the picture, I like the picture, I like the picture. He will say I like the picture. आता ह्या उदाहरणामध्ये पहा या ठिकाणी will say काय आलेलं आहे, will say. will say indicate the future tense. हे will say हे काय आहे, फ्युचर टेन्स मधलं रिपोर्टिंग वर्ब आहे. तर फ्युचर टेन्स मधलं रिपोर्टिंग वर्ब असेल तर त्यावेळेस सुद्धा काय करायचं आहे, ह्या रिपोर्टेड स्पीचमध्ये काहीही बदल करायचा नाही, टेन्समध्ये काहीही बदल करायचं नाही. बदल फक्त आपल्याला या ठिकाणी प्रोनाउनमध्ये करायचा आहे. तर याचा आन्सर कसं येईल पहा. ही विल से दॅट ही लाईक्स द पिक्चर, ही लाईक्स द पिक्चर. म्हणजे या दोनही एक्झाम्पलच्या सहाय्याने आपल्या काय लक्षात येत आहे की ज्यावेळेस सेज किंवा विल से हे रिपोर्टिंग वर्ब दिलेले असतील तर त्या पुढील रिपोर्टेड स्पीचमध्ये टेन्समध्ये बदल करायचा नाही. ॲज इट इज जो टेन्स त्या ठिकाणी आहे तोच टेन्स या ठिकाणी ठेवायचा आहे. म्हणजे या ठिकाणी सिम्पल प्रेझेंट टेन्स होता तोच आपण या ठिकाणी ठेवलेला आहे आणि या ठिकाणी सुद्धा सिम्पल प्रेझेंट टेन्स होता तोच ठेवलेला आहे. फक्त आयच्या जागेवर आय हे प्रोनाउन होतं, त्या प्रोनाउनमध्ये आपण चेंज केला आहे, तोही स्पीकरनुसार, तोही या ठिकाणी जो स्पीकर त्या ठिकाणी दिलेला असेल त्यानुसार या ठिकाणी बदल करायचा आहे. तर या गोष्टी या ठिकाणी मी का सांगितलेल्या आहेत, कारण आता आपल्याला सेड पाहिजे पहा. सेड हे अतिशय महत्त्वाचं रिपोर्टिंग वर्ब आहे की ज्यावेळेस सेड दिलेला असेल त्यावेळेस कसा चेंज करायचा आहे ते आपण पुढील काही एक्झाम्पलच्या सहाय्याने या ठिकाणी पाहूया पहा. तर जे 4 प्रकार आहेत पहा, आपण या ठिकाणी ज्यावेळेस डायरेक्टचा इनडायरेक्ट पाहणार आहोत त्याची जी महत्त्वपूर्ण अशी बिगिनिंगची माहिती होती पहा, इंट्रोडक्शन पार्ट होता तो मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे. आता अतिशय महत्त्वाचं म्हणजे काय, तर ज्यावेळेस पहा जे 4 टाईप्स मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले होते, जे सेंटेन्सचे 4 टाईप्स मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले होते पहा, त्या 4 टाईप्सचं आपल्याला आता डायरेक्टचं इनडायरेक्ट कसं करायचं आहे ते पाहायचं आहे. तर आपण पहिल्यांदा या ठिकाणी सुरुवात करूया ॲसरेटिव्हला. ॲसरेटिव्ह सेंटेन्स. या ॲसरेटिव्हला डिक्लेरेटिव्ह असंही म्हणतात किंवा स्टेटमेंट असंही म्हणतात पहा. डिक्लेरेटिव्ह किंवा स्टेटमेंट असंही म्हणतात, दोन्ही नावांनी या ठिकाणी वापरलं जातं. जर ॲसरेटिव्ह सेंटेन्स त्या ठिकाणी असेल तर आपल्याला डायरेक्टचं इनडायरेक्ट कसं करायचं आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे पहा. ज्यावेळेस आपण डायरेक्टचं इनडायरेक्ट करणार आहोत तर या ठिकाणी 4 गोष्टी महत्त्वाच्या आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत. त्या म्हणजे चेंज ऑफ टेन्स, की त्या ठिकाणी आपल्याला टेन्समध्ये कसा बदल करायचा आहे. चेंज ऑफ प्रोनाउन्स, change of helping verb or the modals, and the last one the change of the words that is related with the time or a place. So we will start first with the change of tense, की आपण पहिल्यांदा या ठिकाणी पाहूया change of tense. आता हे केव्हा पाहायचं आपल्याला चेंज ऑफ टेन्स, मी तुम्हाला सांगितलं की आपण सेडचं एक्झाम्पल या ठिकाणी पाहूया. पहा विद्यार्थ्यांनो, ज्यावेळेस या ठिकाणी रिपोर्टेड वर्ब सेड हे दिलेलं असतं त्यावेळेस आपल्याला रिपोर्टेड स्पीचमध्ये बदल करायचा आहे. आणि आता चेंज ऑफ टेन्स म्हणजे काय, तर मी तुम्हाला या ठिकाणी एक चार्ट दाखवते पहा. तो चार्ट या ठिकाणी पहा, त्याच्या सहाय्याने तुमच्या लक्षात येईल की आपल्याला या ठिकाणी कसा बदल करायचा आहे. म्हणजेच ज्यावेळेस पहा सिंपल प्रेझेंट टेन्स दिलं असेल त्याचा आपल्याला सिंपल पास्ट टेन्समध्ये करायचं आहे. डायरेक्ट जर सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असेल तर त्याचा आपल्याला सिंपल पास्टमध्ये करायचं आहे. त्यानंतर जो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे त्याचं पास्ट कंटिन्युअस टेन्स या ठिकाणी होत आहे. त्यानंतर जो पुढचा प्रकार आहे पहा प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं
पास्ट परफेक्ट या ठिकाणी होत आहे आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस होत आहे. त्यानंतर सिंपल पास्ट टेन्स असेल तर त्याचा आपल्याला पास्ट परफेक्ट या ठिकाणी करायचा आहे. पास्ट परफेक्ट टेन्स पास्ट परफेक्ट त्या ठिकाणी दिले असेल तर तो तसाच त्या ठिकाणी पास्ट परफेक्टमध्येच ठेवायचा आहे, त्याच्यामध्ये काही बदल या ठिकाणी होत नाही. आणि ज्यावेळेस पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स दिले असेल तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सच त्या रिपोर्टेड स्पीचमध्ये ठेवायचा आहे, त्याच्यामध्येही आपल्याला या ठिकाणी बदल करायचा नाही. तर हे जे या ठिकाणी मी तुम्हाला टेन्सचे नियम सांगितलेले आहेत ते या ठिकाणी लक्षात ठेवा की ज्याचा फायदा तुम्हाला डायरेक्टचं इनडायरेक्ट करण्यासाठी होणार आहे. चला तर आपण काय करूया आता, चेंज या ठिकाणी आपल्याला करायचं आहे, तर तो कसा करायचा आहे ते आपण एक्झाम्पलच्या साहाय्याने पाहूया. तर पहिलं एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊया, ते म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्सचं एक्झाम्पल. मोहन सेड I write articles. पहा हे एक्झाम्पल या ठिकाणी पहा. आता स्पीकर लिस्नर सर्वांना या ठिकाणी माहीत आहे, या वाक्यामध्ये आपल्याला फक्त स्पीकर आहे आणि रिपोर्टेड स्पीच आहे. महत्त्वाची गोष्ट रिपोर्टेड वर्ब. सेड हे रिपोर्टेड वर्ब ज्यावेळेस तुमच्या वाक्यामध्ये असेल त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी चेंज करायचा आहे, तो म्हणजे टेन्सनुसार आपल्याला या ठिकाणी रिपोर्टेड स्पीचमध्ये चेंज करायचं आहे. हे या ठिकाणी आय राईट आर्टिकल्स हे सिंपल प्रेझेंट आहे आणि आता याचं आपल्याला काय करायचं, सिंपल पास्ट करायचं आहे. हे आपण याच्यामध्ये काही बदल करायचा नाही, स्पीकर तसंच ठेवणार आहोत. मोहन सेड दॅट. ज्यावेळेस ॲसरेटिव्ह डिक्लेरेटिव्ह किंवा एखादं स्टेटमेंट त्या ठिकाणी दिले असेल तर ते आपल्याला जोडण्यासाठी या ठिकाणी दॅट या कंजक्शनचाच वापर करायचा आहे, म्हणून आपण या ठिकाणी दॅट घेतलेला आहे. त्यानंतर मोहन इज अ नेम ऑफ अ बॉय, म्हणून आपल्याला या ठिकाणी हे घ्यायचं आहे. ही रोट आर्टिकल्स म्हणजे पहा एक्झाम्पलच्या साने आपल्याला लक्षात येईल की ज्या सिंपल प्रेझेंट टेन्स असतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, त्याचा सिंपल पास्ट या ठिकाणी करायचा आहे. अजून 2-3 एक्झाम्पल या ठिकाणी आपण पाहूया. प्रेझेंट कंटिन्युअस चेंज इनटू पास्ट कंटिन्युअस टेन्स. Priya said, I am planning for Paris. म्हणजे आय एम प्लॅनिंग फॉर पॅरिस हा काय त्या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअस, त्याचा आपल्याला या ठिकाणी पास्ट कंटिन्युअस करायचा आहे. म्हणजे आपण लिहिणार आहोत आपला जो स्पीकर या ठिकाणी आहे, प्रिया सेड दॅट शी. आता शी नंतर आपल्याला या ठिकाणी वॉज करेक्ट हेल्पिंग वर्ब घ्यायचा आहे पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. शी वॉज प्लॅनिंग फॉर पॅरिस. पहा वाक्य कितीही मोठं असू द्या, या ठिकाणी फार मोठं नाही पण वाक्य 2 ओळीचं असलं तरी सुद्धा त्या ठिकाणी फक्त आपल्याला काय चेंज करायचं आहे, टेन्समध्ये चेंज करायचं, बाकी त्या ठिकाणी वाक्यामध्ये काही बदल करायचा नाही. म्हणजे या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअस होतं त्याचं आपण या ठिकाणी पास्ट कंटिन्युअस या ठिकाणी केलेलं आहे. पुढचं एक्झाम्पल पाहू आपण या ठिकाणी. प्रेझेंट परफेक्ट टेन्स त्याचं पास्ट परफेक्ट आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. नितीन सेड I have completed my project. ज्यावेळेस पहा या ठिकाणी आपल्याला समजेल या ठिकाणी जे रिपोर्टेड स्पीच असतं त्या रिपोर्टेड स्पीचमध्ये कोणता टेन्स दिलेला आहे हे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तो टेन्स कोणता आहे हे समजलं तरच आपल्याला या ठिकाणी इनडायरेक्ट करताना करेक्ट टेन्स या ठिकाणी यूज करता येणार आहे. तर या वाक्यामध्ये हॅव आणि कंप्लीटेड व्हर्बचा थर्ड फॉर्म या ठिकाणी दिले, हॅव प्लस व्हर्बचा थर्ड फॉर्म म्हणजेच या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. आणि त्या प्रेझेंट परफेक्ट टेन्स आपल्याला काय करायचं आता पास्ट परफेक्ट या ठिकाणी करायचं आहे. पहा सेड दॅट, नितीन सेड दॅट ही हॅड
ही हॅड कम्प्लिटेड. आता या ठिकाणी माय दिलेला आहे, मायच्या जागेत स्पीकरनुसार, स्पीकर इज अ नेम ऑफ अ बॉय, सो वी आर रायटिंग हिअर हिज प्रोजेक्ट. हिज प्रोजेक्ट म्हणजे पहा या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट टेन्स होता, त्याचा आपण या ठिकाणी पास्ट परफेक्ट टेन्स या ठिकाणी केलेला आहे. तर हे जे या ठिकाणी मी आत्ता तुम्हाला 2-3 एक्झाम्पल सांगितलेले आहेत ते होते या ठिकाणी प्रेझेंट टेन्सचे. अजून एक प्रकार त्या ठिकाणी राहिलेला आहे, परंतु तो जर त्या ठिकाणी असेल, तो असेल त्या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये, तर त्याचा चेंज आपल्याला या ठिकाणी पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये करायचा आहे. आपण आता या ठिकाणी एक्झाम्पल पाहूया, ते सिम्पल पास्ट टेन्स. सिम्पल पास्ट टेन्स. रवीना सेड I did my job well. I did my job well. I did my job well. आणि महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगायची राहून गेली की ज्यावेळेस तुम्ही इनडायरेक्ट करता त्यावेळेस इथला जो कॉमा आहे आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा या ठिकाणी दिलेला आहे तो इनडायरेक्टमध्ये लिहायचा नाही, तो त्या ठिकाणी ड्रॉप करून टाकायचा आहे. पहा आता या ठिकाणी आय डीड माय जॉब वेल म्हणजे डीडवरून आपल्या या ठिकाणी लक्षात येईल की तो त्या ठिकाणी सिम्पल पास्ट टेन्स आहे. तर हे जे रिपोर्टेड स्पीच या ठिकाणी सिम्पल पास्टमध्ये दिलेलं त्याचं आपल्याला या ठिकाणी काय करायचं आता पास्ट परफेक्टमध्ये बदल करायचा आहे. म्हणजे आपला स्पीकर जो आहे ॲज इट इज आपल्याला लिहायचा आहे रवीना सेड दॅट शी. आता मी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी सिम्पल पास्ट आहे म्हणून आपल्याला त्याचं काय करायचं आहे पास्ट परफेक्ट म्हणजे शी had done my on the place of my. Ravina is the name of a girl, so we want to write here her job well. म्हणजे पहा आपलं आन्सर या ठिकाणी काय होईल रवीना सेड दॅट शी हॅड डन हर जॉब वेल. म्हणजे आपल्याला या ठिकाणी कोणती महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या वाक्याचं आपल्याला ह्या ज्या दुसऱ्या इनडायरेक्टमध्ये आपण ज्यावेळेस बदल करतो त्यावेळेस करेक्ट टेन्स त्या ठिकाणी येणं महत्त्वाचं आहे. पहा म्हणजे आपल्याला या ठिकाणी टेन्स समजणं महत्त्वाचं आहे आणि टेन्स जर समजला तरच आपल्याला या ठिकाणी डायरेक्टचं इनडायरेक्ट करता येणार आहे. आणि जो चार्ट या ठिकाणी आहे की डायरेक्टमध्ये कोणता टेन्स असेल तर त्याचा इनडायरेक्टमध्ये यूज करण्यासाठी कोणता टेन्स त्या ठिकाणी यूज करायचा आहे तो लर्न करूनच ठेवा. आणि तो आपला या ठिकाणी लर्न असेल तर आपल्याला कोणत्याही डायरेक्ट वाक्याचं इनडायरेक्ट या ठिकाणी करता येईल. तर तो टेन्सचा जो चार्ट या ठिकाणी आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो या ठिकाणी लर्न करूनच ठेवा. पहा आता या ठिकाणी आपण फ्युचर टेन्स डायरेक्ट फ्युचर टेन्सचं या ठिकाणी एक्झाम्पल घेऊया. त्या ठिकाणी पहा याचा आपण जे एक्झाम्पल या ठिकाणी घेतलेला आहे तर तो चार्ट जर तुमच्या लक्षात आला तर तुम्ही त्या ठिकाणी कितीही वाक्य असू द्या कोणत्याही वाक्याचा बदल या ठिकाणी करू शकता. तर त्यासाठी चार्ट लर्न करा. पहा ज्यावेळेस पास्ट कंटिन्युअस टेन्स त्या ठिकाणी असेल तर त्याचं आपल्याला काय करायचं आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बदल करायचा आहे. आणि पास्ट परफेक्ट टेन्स नीट लक्षात ठेवा या ठिकाणी पहा पास्ट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हे दोन टेन्स जर तुमच्या रिपोर्टेड स्पीचमध्ये दिलेले असतील तर त्या रिपोर्टेड स्पीचमधल्या टेन्समध्ये बदल करायचा नाही, तोच टेन्स त्या ठिकाणी ठेवायचा आहे. फक्त आपल्याला प्रोनाऊनमध्ये बदल करायचा आहे आणि प्रोनाऊनमध्ये बदल केल्यानंतर जर त्या ठिकाणी हेल्पिंग वर्बमध्ये बदल होत असेल तर तो करायचा आहे. तर त्याचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला या ठिकाणी सांगते. पहा पास्ट परफेक्ट आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हे दोन टेन्स असेल तर एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊया. पहा राम सेड आय had completed homework. I had completed homework म्हणजे पहा या वाक्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की I had completed homework हे वाक्य या ठिकाणी आहे म्हणजेच त्या ठिकाणी पास्ट परफेक्ट टेन्स आहे. तर हा पास्ट परफेक्ट आपल्याला इनडायरेक्टमध्ये सुद्धा ॲज इट इज ठेवायचा आहे, त्याच्यामध्ये चेंज करायचा नाही. म्हणजे आपला आन्सर काय येईल या ठिकाणी राम सेड दॅट ही हॅड कम्प्लिटेड होमवर्क.
आणि पास्ट परफेक्टमध्ये पहा एकच हेल्पिंग वर्ब त्या ठिकाणी असतं, ते म्हणजे हॅड. म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रोनाउन बरोबर या ठिकाणी हॅडचाच वापर करायचा असतो. त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपलं चुकणार सुद्धा नाही. हॅड हे एकमेव हेल्पिंग वर्ब आपण या ठिकाणी पास्ट परफेक्टमध्ये यूज करत असतो. तर इथे जर डायरेक्टमध्ये जर पास्ट परफेक्ट या ठिकाणी दिले असेल तर इनडायरेक्टमध्ये सुद्धा पास्ट परफेक्टच त्या ठिकाणी ठेवा, त्याच्यामध्ये बदल करू नका. तर यानंतर आपण फ्युचर टेन्सचं एक एक्झाम्पल या ठिकाणी घेऊया. आपण फ्युचर टेन्स. दे सेड वी विल विन द मॅच. We will win the match. We will win the match. तर हे एक्झाम्पल या ठिकाणी पहा. वी विल विन द मॅच. त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी काय फ्युचर टेन्स दिलेले आहे. आणि फ्युचर टेन्समध्ये विल आणि शॅल या दोन हेल्पिंग वर्बचा नेहमी वापर केला जातो. तर आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल पहा, ज्यावेळेस विल त्या ठिकाणी दिले असेल तर विलचं आपल्याला या ठिकाणी वूड करायचं आहे. काय करायचं आहे? वूड. विलचं आपल्याला वूड करायचं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस शॅल त्या ठिकाणी दिले असेल तर जर त्या ठिकाणी काळाचा बोध होत असेल तर आपल्याला शॅल दिलेला असेल तरी सुद्धा त्याचं वूड करायचं आहे. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. पहा, ज्यावेळेस तुमच्या वाक्यामध्ये शॅल दिलेलं असेल आणि त्या वाक्यावरून काळाचा काहीतरी बोध होत आहे, म्हणजेच त्या ठिकाणी सिंपल फ्युचर टेन्स आहे हे तुमच्या लक्षात येत आहे, तर त्यावेळेस तुम्हाला त्या शॅलचं वूड करायचं आहे. आणि ज्यावेळेस शॅल हे तुमच्या सेंटेन्समध्ये दिलेलं असेल परंतु ते तुम्हाला काहीतरी सल्ला देण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे, काहीतरी ॲडव्हाइस तुम्हाला त्या सेंटेन्समधून मिळत आहे, तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे? शॅलचं शूड या ठिकाणी करायचं आहे. तर हे एक्झाम्पल या ठिकाणी आहे पहा फ्युचर टेन्स. तर दे सेड दॅट वी वूड विन द मॅच. म्हणजेच पहा, फ्युचर टेन्सचं जर एक्झाम्पल असेल तर फक्त आपल्याला प्रोनाऊनमध्ये आणि या ठिकाणी जे आपलं या ठिकाणचं काय दिलेलं आहे, आपलं जे हेल्पिंग वर्ब या ठिकाणी दिलेलं आहे त्या हेल्पिंग वर्बमध्ये आपल्याला या ठिकाणी बदल करायचा आहे. सॉरी, आपण या ठिकाणी वी लिहिलेलं आहे तर आपल्याला ह्या वीच्या जागेवर या ठिकाणी दे येईल. पहा, काय लिहायचं आहे? दे सेड दॅट. कारण आपला स्पीकर कोण आहे? या ठिकाणी दे आहे आणि इथं वी होतं तर वीच्या जागेवर आपल्याला दे हा चेंज करायचा आहे. दे सेड दॅट दे वूड विन द मॅच. तर हा फ्युचर टेन्सचं शल आणि विल हे हेल्पिंग वर्ब असेल तर त्या ठिकाणी कसा चेंज करायचा आहे ते या ठिकाणी लक्षात ठेवा. पहा, तर आपला आत्ता या ठिकाणी ॲसर्टिव्ह सेंटेन्समधला फक्त एकच भाग या ठिकाणी कंप्लीट झाला आहे, तो म्हणजे चेंज ऑफ टेन्स. की तर त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा टेन्स दिलेला आहे तर त्यावेळेस कोणता बदल त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. तर दुसरा आपण महत्त्वाचा टॉपिक या ठिकाणी आतला पॉईंट या ठिकाणी सुरू करूया, तो म्हणजे चेंज ऑफ प्रोनाउन्स. वाक्यामध्ये डायरेक्टमध्ये जर काही प्रोनाउन्स त्या ठिकाणी दिलेले असतील तर त्याचा कसा बदल करायचा आहे ते या ठिकाणी लक्षात ठेवा. पहा, ज्यावेळेस तुमचं डायरेक्ट स्पीच या ठिकाणी असतं त्यावेळेस बऱ्याच वेळा फर्स्ट पर्सन किंवा सेकंड पर्सन या पर्सनल प्रोनाउन्सचा त्या ठिकाणी वापर केला जातो आणि या डायरेक्टचं ज्यावेळेस आपण इनडायरेक्ट करतो त्यावेळेस त्या ठिकाणी थर्ड पर्सनचा यूज केला जातो. म्हणून आपल्याला या ठिकाणी काय करायचं, हा चार्ट या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे जो मी तुम्हाला आत्ता या ठिकाणी सांगणार आहे. पहा, आय असेल तर त्याचं ही किंवा शी या ठिकाणी होत आहे. मी असेल तर हिम किंवा हर. त्यानंतर माय असेल तर हिस आणि हर. या ठिकाणी दोन दिले, हिस आणि हर. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं, स्पीकरनुसार त्या ठिकाणी चेंज करायचं आहे. अकॉर्डिंग टू स्पीकर, दॅट इज अ पर्सन, दॅट इज अ मेल ऑर अ फिमेल. यू असेल तर ही, शी, हिम, हर. लाईक दिस चेंज वी वॉन्ट टू डू. युअर असेल तर त्याचं हिस, हर आणि देर होणार आहे. वी असेल तर त्याचं दे या ठिकाणी होईल. अस असेल तर देम आणि लास्ट आवर असेल तर देर. हे जे प्रोनाउन्स आहे डायरेक्टमध्ये कोणतं आहे आणि त्याचं आपल्याला इनडायरेक्टमध्ये कोणतं करायचं आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि हे जर तुमच्या लक्षात राहिलं तर त्या ठिकाणी मिस्टेक होणार नाही. तर हा जो चार्ट आहे तो सुद्धा या ठिकाणी लर्न करणं खूप महत्त्वाचं आहे. पहा, तर आपण त्याची 1-2 एक्झाम्पल या ठिकाणी पाहूया. पहा, द टीचर सेड टू बॉयज
द टीचर सेड टू बॉयज, यू आर लेट. यू आर लेट. यू आर लेट. तर पहा या ठिकाणी महत्त्वाची आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगते की सेड टू या ठिकाणी आलेले आहे. सेड टू हे रिपोर्टेड वर्ब या ठिकाणी आहे. स्पीकर या ठिकाणी तुम्हाला द टीचर आहे आणि या ठिकाणी लिस्नर सुद्धा आहे बॉईज. तर या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस सेड टू हे रिपोर्टिंग वर्ब त्या ठिकाणी दिले असेल तर त्याचं इनडायरेक्ट करताना आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, सेड टूचं टोल्ड या ठिकाणी करायचं आहे. पहा, द टीचर टोल्ड. टोल्ड हे अतिशय महत्त्वाचं आहे. सेड टू जसं तसं त्या ठिकाणी लिहायचं नाही, त्याचं टोल्डच आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. टोल्ड बॉईज दॅट. आता अतिशय महत्त्वाचं, या यू आर लेट हे आपल्या या ठिकाणी काय आहे, रिपोर्टेड स्पीच आहे. पहा, या रिपोर्टेड स्पीचमध्ये यू हे प्रोनाऊन आहे. यू हे प्रोनाऊन त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि हे यू हे प्रोनाऊन कुणासाठी उद्देशून वापरलेलं आहे, तर ते बॉईजसाठी. आणि बॉईज इज अ प्लुरल. बॉईज हे काय प्लुरल आहे, म्हणजे आपल्याला त्या यूच्या जागेवर करेक्ट हेल्पिंग वर्ब काय वापरावं लागणार आहे, ते म्हणजे दे. काय वापरावं लागणार, दे. म्हणजे आपण या यूच्या जागेवर या ठिकाणी देचा वापर केलेला आहे. आता या ठिकाणी आर आहे, देशी करेक्ट काय येईल, दे आर. परंतु या ठिकाणी आपल्याला प्रेझेंट टेन्समधलं हेल्पिंग वर्ब आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी पास्ट टेन्समधलं हेल्पिंग वर्ब वापरायचे. दे वेर लेट. दे वेर लेट या ठिकाणी येईल. पहा, तर हे आपलं या ठिकाणी आन्सर आलंय. म्हणजे यूचा, यू ह्या प्रोनाऊनचा या ठिकाणी दे झालेला आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे. अजून एक एक्झाम्पल या ठिकाणी घेणार आहे. पहा, शी सेड टू हिम. शी सेड टू हिम. शी सेड टू हिम, आय डोंट अंडरस्टँड यू. आय डोंट अंडरस्टँड यू. आय डोंट अंडरस्टँड यू. पहा, या पहिलं जे वाक्य या ठिकाणी होतं ते सुरुवातीला म्हणजे सब्जेक्ट म्हणून त्या वाक्यामध्ये यू आलेलं होतं. म्हणजे आपण प्रोनाऊनचा वापर सब्जेक्टिव्ह किंवा ऑब्जेक्टिव्ह प्लेसच्या जागेवर करू शकतो. या ठिकाणी यू हे ऑब्जेक्टिव्ह प्लेसला आलेलं, लास्टला या ठिकाणी आलेलं आहे. तर त्यावेळेस कसा बदल करायचा आहे तेही तुम्हाला या ठिकाणी सांगते. पहा, सेड टू या ठिकाणी दिलेलं आहे. सेड टूचं होणार आहे टोल्ड. म्हणजे आपण या ठिकाणी लिहिणार शी टोल्ड हिम दॅट. On the place of I, according to the speaker, she. Don't या ठिकाणी आहे. Don'tचा पास्ट आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे. म्हणजे she didn't understand. आणि आता या ठिकाणी हिम हा आपला करता आहे, सॉरी हिम हा आपला लिस्नर आहे. म्हणजे ती त्या ठिकाणी कुणाला म्हटलेली, हिमला म्हटलेली आहे. आता या ठिकाणी आपण म्हणजे तो एक पुरुष आहे किंवा तो एक मुलगा आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. म्हणून आपल्याला या ठिकाणी यूच्या जागेवर काय करायचं आहे, हिमचा वापर करायचा आहे. जर त्या ठिकाणी मुलाचं नाव असेल तर आपल्याला, किंवा मुलगा आपल्याला त्या ठिकाणी लिस्नर वाटत असेल तर त्या ठिकाणी हिमचा वापर करायचा आहे. गर्ल्स असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हर त्या ठिकाणी लिहायचं आहे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की याच्या पूर्वीच्या वाक्यामध्ये यूच्या जागेवर आपण दे लिहिलं होतं, ते स्टार्टिंगला आलं होतं म्हणून आपण त्या ठिकाणी दे लिहिलेलं आहे. हे लास्टला आलं तर त्या ठिकाणी हिम किंवा हरचा आपल्याला अकॉर्डिंग टू स्पीकर लिस्नर त्या ठिकाणी वापर करायचा आहे. पहा, आता चेंज ऑफ प्रोनाउन्स झाल्यानंतर आपण या ठिकाणी तिसरा महत्त्वाचा घटक जो आहे तो म्हणजे चेंज ऑफ हेल्पिंग वर्ब्स और मॉडेल्स. म्हणजे काही मॉडेल्स जे आहे कॅन, कुड, शूड, वूड यासारखी, तर ती काय करतो आपण, त्याचा वापर आपण मॉडेल्स म्हणून सुद्धा आणि हेल्पिंग वर्ब म्हणून सुद्धा करू शकतो. त्या मॉडेल्सलाच आपण या ठिकाणी हेल्पिंग वर्ब असेही म्हणतो. तर ही असेल तर त्या ठिकाणी काय बदल करायचा आहे, मी अगोदर तुम्हाला तो चार्ट या ठिकाणी सांगते. पहा, कॅन असेल तर कॅनचं कुड या ठिकाणी करायचं आहे. मे असेल तर माईट करायचं आहे. पहा, मस्ट असेल तर मस्ट तसंच ठेवायचं आहे, त्याच्यामध्ये काही बदल करायचं नाही. यूज टू असेल तर यूज टूच ठेवायचं आहे, त्याच्यामध्येही काही बदल करायचा नाही. आणि वूड असेल तर वूडचं वूडच राहून द्यायचं आहे. शूड असेल तर शूडचं शूडच त्या ठिकाणी ठेवायचं आहे. फक्त मगाशी सांगितलं होतं मी तुम्हाला, ज्या फ्युचर टेन्स घेतला होता आपण त्यामध्ये
शॅल हे दिलं असेल आणि त्यातून जर काळाचा बोध होत असेल तर त्यावेळेस त्याचं वूड करायचं आहे. आणि शॅल हे दिलेलं असेल तर त्यातून तुम्हाला एखादा सल्ला किंवा ॲडवाईस मिळत असेल तर त्या शॅलचा आपल्याला शूड या ठिकाणी करायचा आहे. हा चार्टसुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ज्याच्या साहाय्याने आपल्याला या ठिकाणी इनडायरेक्ट करताना सोपं जाणार आहे, चुकणार नाही. तर त्याचे 1-2 एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूया. समीर सेड माय ब्रदर कॅन सिंग सॉन्ग. या ठिकाणी कॅन हे हेल्पिंग वर्ब म्हणून सुद्धा आणि मॉडेल्स म्हणून सुद्धा त्या ठिकाणी यूज केलेलं आहे. कॅन, कुड, मे, माईट, मस्ट याला आपण हेल्पिंग वर्ब सुद्धा म्हणतो आणि मॉडेल सुद्धा म्हणतो. आणि त्यानंतर येणारं जे आपलं वर्ब असतं त्याचा नेहमी फर्स्ट फॉर्मच या ठिकाणी यूज केला जातो. तर कॅनचं काय होत आहे त्या ठिकाणी कुड होत आहे. आता आपण ज्याचा आन्सर लिहिताना त्या ठिकाणी काय करायचं समीर सेड दॅट. ज्यावेळेस त्या ठिकाणी मॉडेल्स किंवा हेल्पिंग वर्ब असतील तर त्यावेळेस त्या ठिकाणी टेन्सचा विचार करायचा नाही. फक्त चार्टमध्ये जे या ठिकाणी हेल्पिंग वर्ब्स दिलेले आहे की डायरेक्टमध्ये कोणता आहे आणि इनडायरेक्टमध्ये कोणता वापरायचा आहे तेवढी माहितीच फक्त आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. आता समीर इज अ नेम ऑफ अ बॉय. सो माय ब्रदर मीन्स हिज ब्रदर. कॅनचे या ठिकाणी कुड होणार आहे. हिज ब्रदर कुड सिंग सॉन्ग. बाकी कशामध्ये आपल्याला या ठिकाणी बदल करायचा नाही. म्हणजे कॅनचं आपण या ठिकाणी काय केलेलं आहे कुड केलेलं आहे. आणि ही माय होतं त्याच्या जागेवर आपण या ठिकाणी हिज ब्रदर घेतलेलं आहे. कंजक्शन आपल्याला ऑलवेज या ठिकाणी ॲसर्टिव्ह सेंटेन्स असेल तर जॉईन करण्यासाठी यूज करायचं आहे. ते आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणखी एक एक्झाम्पल या ठिकाणी घेणार आहे की मी तुम्हाला सांगितलं की वूड किंवा शूड असेल तर त्यावेळेस काय करायचं आहे ते वूड किंवा शूड आपल्याला ॲज इट इज तसंच लिहायचं आहे, त्याच्यामध्ये बदल करायचा नाही. तर त्याचं आपण एक एक्झाम्पल या ठिकाणी पाहूया. ही सेड आय शुड हेल्प माय फ्रेंड्स. ही सेड आय शुड हेल्प माय फ्रेंड्स. म्हणजे या वाक्यामध्ये शूड आलेलं आहे. शूड वूड आलं असेल तर ते ॲज इट इज ठेवायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला बदल करायचा नाही. म्हणजेच ही सेड आपला आन्सर या ठिकाणी काय येईल. ही सेड दॅट ही आय ऑन द प्लेस ऑफ आय वी वॉन्ट टू राईट ही शुड हेल्प हिज फ्रेंड्स. या ठिकाणी माय होतं, मायचं हिज या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी शूड होतं ते शूड आपण ॲज इट इज खाली सुद्धा इनडायरेक्टमध्ये सुद्धा घेतलेलं आहे. तर हे या ठिकाणी लक्षात ठेवा की ज्यावेळेस शूड किंवा वूड तुमच्या डायरेक्ट स्पीचमध्ये दिलेलं असेल तर त्यावेळेस त्याच्यामध्ये बदल करायचा नाही. ते आपल्याला त्या ठिकाणी तसंच यूज करायचं आहे. फक्त प्रोनाऊनमध्ये आपल्याला या ठिकाणी बदल करायचा आहे. तर ह्या 2 एक्झाम्पलच्या साहाय्याने आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की ज्यावेळेस एखादा मॉडेल्स किंवा हेल्पिंग वर्ब त्या ठिकाणी दिलेले असेल तर त्यावेळेस आपल्याला कशा पद्धतीने बदल करायचा आहे. आणि आता लास्ट 4था आपला नियम. या ठिकाणी बरेचसे नियम आहेत आणि हे नियम आपल्या लक्षात राहिले, आपण लक्षात ठेवले तरच आपल्याला डायरेक्टचं इनडायरेक्ट या ठिकाणी करता येणार आहे. आणि या ठिकाणी मी तुम्हाला सर्व माहिती अतिशय डिटेलमध्ये सांगितलेली आहे की कोणताही टॉपिक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी राहिली नाही. सर्व गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत कारण डायरेक्टचं इनडायरेक्ट तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी करता येईल. तर लास्ट 4था जो टॉपिक आपल्याला या ठिकाणी पाहायचा यातला राहिलेला महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे चेंज ऑफ एक्सप्रेशन्स of time and place. तर याची आपण 1-2 एक्झाम्पल पाहूया. त्यापूर्वी हा चार्ट या ठिकाणी पाहूया. तर जर तुमचं डायरेक्टमध्ये एखादा वर्ड्स आहे की जो तुमच्या या ठिकाणी प्लेस किंवा टाईमशी रिलेटेड आहे तर त्याचा इनडायरेक्टमध्ये काय वापरायचं आहे तर धिस असेल तर त्याचं दॅट होणार आहे. दीज असेल तर त्याचं दोज या ठिकाणी होईल. ॲगो असेल तर त्याचं बिफोर करायचं आहे.
टुडे असेल तर त्याचं दॅट डे या ठिकाणी येईल, टुमारो असेल तर द नेक्स्ट डे, यस्टरडे असेल तर द प्रिव्हियस डे, टू नाईट असेल तर दॅट नाईट, लास्ट नाईट असेल द प्रिव्हियस नाईट, लास्ट वीक असेल तर द प्रिव्हियस वीक. या पद्धतीने ही माहिती या ठिकाणी लक्षात ठेवा, हा चार्ट या ठिकाणी लक्षात ठेवा जो या ठिकाणी टाईम आणि प्लेस याच्याशी संबंधित आहे. कारण तो ॲज इट इज वर्ड जो डायरेक्टमध्ये दिलेला आहे दॅट इज रिलेटेड विथ द टाईम ऑर टाईम ऑर अ प्लेस, तो आपण जसाच्या तसा इनडायरेक्टमध्ये यूज करू शकत नाही. त्या एका वर्डमुळे सुद्धा तुमचं या ठिकाणी ॲन्सर चुकू शकतं. त्याच्यामुळे आपल्याला याचे एक्झाम्पल या ठिकाणी पाहिजे. पहा, नम्रता सेड याचं एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूया. नम्रता सेड, आय विल डू इट टुमारो. I will do it tomorrow. I will do it tomorrow म्हणजे रिलेटेड विथ द टाईम द वर्ड कम दॅट इज टुमारो. या ठिकाणी टुमारो हा शब्द आलेला आहे. म्हणजे आपण डायरेक्टमध्ये जर टुमारो त्या ठिकाणी असेल तर इनडायरेक्टमध्ये टुमारो ॲज इट इज लिहायचं नाही. म्हणजे आपल्या या ठिकाणी येईल. पहा, या ठिकाणी हे एक्झाम्पल या ठिकाणी पहा. नम्रता said that, Namrata said that she would do it. आता महत्त्वाचं टुमारो असेल तर त्या ठिकाणी द नेक्स्ट डे यूज करायचं आहे. म्हणजे आपण या ठिकाणी लिहायचं आहे द नेक्स्ट डे. हे अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी. बट द नेक्स्ट डे, टुमारो हा वर्ड आपल्याला ॲज इट इज इथे लिहायचा नाही. जर तुम्ही तो लिहिला टुमारो, त्याच्या ह्या टुमारोमुळे सुद्धा तुमचा या ठिकाणी मार्क जाऊ शकतो. आणि परीक्षेमध्ये असे फसवे ऑप्शन त्या ठिकाणी असतात. कधी कधी आपल्याला वाटतं की या ठिकाणी टुमारो, इथे पण टुमारो आहे म्हणजे माझं या ठिकाणी आन्सर करेक्ट आहे. नाही, जर टुमारो त्या ठिकाणी असेल तर द नेक्स्ट डे हे आपल्याला या ठिकाणी यूज करायचं आहे. तर आणि आणखी एक एक्झाम्पल या ठिकाणी पाहूया की जे या ठिकाणी हे एक्झाम्पल होतं ते टाइम्स रिलेटेड होतं. आता प्लेसचं एक्झाम्पल पाहूया. साहिल सेड दिस इज माय रूम. दिस इज माय रूम. दिस इज माय रूम. तर या ठिकाणी पहा, साहिल सेड दॅट. आता दिस या ठिकाणी आहे. दिसचं आपल्याला काय करायचं, दॅट करायचं आहे. दॅट आता या ठिकाणी प्रेझेंट टेन्स आहे म्हणून आपल्याला पास्ट करायचं आहे. दॅट वॉज. मायचं या ठिकाणी हिज होईल. दॅट वॉज हिज रूम. दॅट वॉज हिज रूम. म्हणजे पहा, जर तुमच्या डायरेक्टमध्ये द वर्ड्स दॅट इज रिलेटेड विथ द टाईम ऑर प्लेस जर असतील तर त्याचा बदल कसा करायचा आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या. ते वर्ड्स आपण ॲज इट इज इनडायरेक्टमध्ये लिहू शकत नाही. आणि आता अतिशय महत्त्वाची गोष्ट, एकच गोष्ट या ठिकाणी सांगणार आहे आणि तो अतिशय महत्त्वाचा नियम या ठिकाणी आहे. पहा, जर तुमच्या डायरेक्ट स्पीचमध्ये एखादं युनिव्हर्सल ट्रूथ किंवा हॅबिच्युअल फॅक्ट त्या ठिकाणी दिले असेल तर त्यावेळेस आपण बदल करणार आहोत की नाही ते तुम्हाला मी एका एक्झाम्पलच्या साहाय्याने या ठिकाणी सांगते. पहा, द टीचर सेड the teacher said the earth revolves around the sun. तर हे वाक्य या ठिकाणी पहा. Reported speech, the earth revolves around the sun. The earth revolves around the sun. In this reported speech, what is given? That is a universal truth. Universal truth मध्ये आपण बदल करू शकत नाही. म्हणजेच पहा, ज्यावेळेस एखादं युनिव्हर्सल ट्रूथ तुमच्या रिपोर्टेड स्पीचमध्ये असेल तर त्यावेळेस त्या टेन्समध्ये बदल करायचा नाही. तोच टेन्स आपल्याला खाली घ्यायचा आहे, म्हणजे इनडायरेक्टमध्ये घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये बदल करायचा नाही. म्हणजे हे आन्सर कसं होईल पहा. द टीचर सेड दॅट द अर्थ revolves around the sun.
द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन, म्हणजे जे रिपोर्टेड स्पीच या ठिकाणी डायरेक्टमध्ये होतं तेच ॲज इट इज आपण इनडायरेक्टमध्ये घेतलेलं आहे. फक्त या ठिकाणी दॅट हे कंजक्शन आपण यूज केलेलं आहे. तर हाही अतिशय महत्त्वाचा नियम या ठिकाणी आहे की एखादं सायंटिफिक फॅक्ट त्या ठिकाणी असेल, युनिव्हर्सल ट्रूथ असेल किंवा हॅबिट्युअल फॅक्ट या ठिकाणी दिलेलं असेल, जे तुमच्या डायरेक्टमध्ये दिलेलं असेल त्यावेळेस इनडायरेक्ट करताना त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करायचा नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय पाहिलं आहे, फक्त ॲसर्टिव्ह सेंटेन्स या ठिकाणी पाहिले. म्हणजे हे सर्व जे नियम मी तुम्हाला सांगितले ते फक्त ॲसर्टिव्हशी रिलेटेड होते पा. म्हणजे आपले काय राहिलेत आता या ठिकाणी 3 महत्त्वाचे सेंटेन्स राहिलेत पा. 3 महत्त्वाचे सेंटेन्स की आज आपला फक्त एकच सेंटेन्स या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे, तो म्हणजे ॲसर्टिव्ह. तर पुढील लेक्चरमध्ये पा, पुढील लेक्चरमध्ये आपले जे राहिलेले 3 महत्त्वाचे सेंटेन्सचे टाईप आहेत ते म्हणजे इम्परेटिव्ह, त्यानंतर इंट्रोगेटिव्ह आणि एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स त्या ठिकाणी असेल. तर आपल्याला कसा बदल करायचा आहे हे आपण पुढील लेक्चरमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. आणि आज मी तुम्हाला या ठिकाणी ॲसर्टिव्हबद्दल आणि जे डायरेक्टचं आपण इनडायरेक्ट या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामध्ये चेंज ऑफ टेन्स, चेंज ऑफ प्रोनाउन्स, चेंज ऑफ मोडल्स और हेल्पिंग वर्ब अँड द चेंज ऑफ एक्सप्रेशन दॅट इज रिलेटेड विथ द टाईम और प्लेस, हे 4 महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आणि त्या प्रत्येक गोष्टीमध्ये या ठिकाणी एक चार्ट आहे पा, तो चार्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि महत्त्वाची गोष्ट, हा चार्ट जर तुमच्या लक्षात राहिला, तुम्ही लक्षात ठेवला, तर तुमचं कोणत्याही प्रकारचं डायरेक्टचं इनडायरेक्ट चुकणार नाही. तर पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी विसरू नका, कारण राहिलेला भाग आपल्याला पुढील लेक्चरमध्ये कंटिन्यू करायचा आहे पा. थँक्यू.